नमस्कार. आज आपण एका अशा भाषेबद्दल बोलणार आहोत जी आपल्याला शब्दांशिवाय बरंच काही सांगून जाते. हो, मी बोलतेय चिन्हांबद्दल. ही एक अशी गमतीशीर भाषा आहे जी लहान मुलांना वाचायला शिकण्याआधीच कळायला लागते. चला तर मग हा रंजक प्रवास सुरू करूया. कधी विचार केला आहे की ज्या मुलांना अजून अक्षरही ओळखता येत नाहीत ती हे जग कसं ओळखत असतील. म्हणजे दुकानाचा बोर्ड असो, रस्त्यावरचे नियम असोत किंवा अगदी स्वच्छतागृहाची जागा, ते हे सगळं कसं बरं शोधत असतील. याचं उत्तर एका शब्दात आहे: चिन्हे. तर मग हे सांकेतिक चिन्ह म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक प्रकारची दृश्य भाषा आहे जी आपल्याला शब्दांशिवाय माहिती देते. मुलांच्या सुरक्षिततेसाठी तर हे खूपच महत्त्वाचं आहे. म्हणजे रस्त्यावरचे नियम असोत किंवा त्यांच्या रोजच्या वापरातली स्वच्छतागृहासारखी जागा ओळखणं असो, ही भाषा समजणं खरंच गरजेचं आहे. आणि गंमत म्हणजे मुलांच्या वाढीनुसार ही चिन्हे समजण्याची क्षमताही बदलते. सुरुवातीला म्हणजे साधारण 3-4 वर्षांची मुलं ही ओळखणारी असतात. मग 4-5 वर्षांची झाली की ती निरीक्षक बनतात आणि 5-6 वर्षांपर्यंत ती चक्क निर्माते होतात. चला, हा संपूर्ण प्रवास आपण आता टप्प्याटप्प्याने पाहूया. चला सुरुवात करूया आपल्या सगळ्यात लहान गटापासून. 3 ते 4 वर्षांची मुलं, जी त्यांच्या आजूबाजूला म्हणजे शाळेत आणि घरात दिसणारी सोपी सोपी चिन्ह ओळखायला शिकतात. कल्पना करा, एखादी ताई आपल्या मुलांना किती छान समजावून सांगू शकते की जरी आपल्याला वाचता येत नसलं तरी हरकत नाही, हे चित्र बघून आपल्याला लगेच कळतं की इथे काय करायचंय. खरंय ना, या वयात चित्रांमधून सूचना देणं खूपच प्रभावी ठरतं. आता या वयोगटासाठी सर्वात महत्त्वाची चिन्ह कोणती? तर हात धुण्याची जागा आणि शौचालय. ही चिन्ह त्यांच्या रोजच्या सवयींशी थेट जोडलेली आहेत. म्हणजे नळाखाली हात धरलेला मुलाचं चित्र दिसलं की हात धुवायचे, आणि एका विशिष्ट चित्राची खोली दिसली की ते शौचालय आहे, हे त्यांना अगदी सहज समजतं. आणि हो, यासाठी एक मस्त ॲक्टिव्हिटी आहे जी पालक बाहेर गेल्यावर नक्कीच करू शकतात. पुढच्या वेळी मॉल किंवा हॉटेलमध्ये जाल तेव्हा मुलांना सोबत घेऊन स्वच्छतागृहाच्या दारावरची चिन्ह दाखवा. बाईचं चित्र आणि पुरुषाचं चित्र यामधला फरक समजावून सांगा. बघा त्यांचा आत्मविश्वास कसा वाढतो ते. चला, आता वळूया पुढच्या टप्प्याकडे. 4 ते 5 वर्षांची मुलं. आता ही मुलं फक्त घर आणि शाळेपुरती मर्यादित राहत नाहीत. ती बाहेरच्या जगाचंही निरीक्षण करायला लागतात. आणि त्यामुळेच परिसरातील आणि वेगवेगळ्या वस्तूंवरील चिन्हही ओळखायला लागतात. मुलांना परिसरात फिरायला नेऊन त्यांना निरीक्षणासाठी प्रोत्साहन देणं हा शिकवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. रस्त्यावरचे सिग्नल किंवा दुकानांवरचे लोगो अशी चिन्ह शोधण्याचा एक मजेशीर खेळच होऊन जातो हा. आणि वाहतुकीच्या नियमांमध्ये तर सिग्नल खूपच महत्वाचे आहेत. चला, ते आपण एका सोप्या गाण्यातून शिकूया. माझ्यासोबत म्हणा हा. लाल दिवा लागला की. गाड्या थांबतात. शाब्बास, अगदी बरोबर. लाल दिवा म्हणजे थांबायचं. आणि हिरवा दिवा लागला की जातात. वाह, मस्तच. या गाण्यामुळे मुलांना हे नियम नक्कीच कायम लक्षात राहतील. आता रस्ता सुरक्षेसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची कृती. मुलांना रस्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंगचे ते पांढरे पट्टे शोधायला सांगा. त्यांना समजावून सांगा की रस्ता ओलांडण्यासाठी हीच सगळ्यात सुरक्षित जागा आहे. आणि हो, नेहमी याच पट्ट्यांवरून चालायचं, हे त्यांच्या मनावर ठसवा. आणि आता आलो आहोत आपण शेवटच्या आणि सगळ्यात इंटरेस्टिंग टप्प्यावर. 5 ते 6 वर्षांची मुलं. ही मुलं आता फक्त चिन्ह ओळखत नाहीत, तर त्यांचा अर्थ समजून घेऊन स्वतःची चिन्ह तयार करू शकतात. ते आता छोटे निर्माते बनले आहेत. ह्या वयात मुलांना धोक्याच्या चिन्हांबद्दल माहिती देणं फार गरजेचं आहे. जसं की कवटी आणि हाडांचं चिन्ह किंवा विजेच्या खांबावरचं चिन्ह. ह्या चिन्हांचा अर्थ काय आणि त्यांच्याशी काय धोका असू शकतो हे समजावून सांगितलं की मुलं अधिक सावध होतात. आता ह्या मुलांची कल्पनाशक्ती वापरायची वेळ आली आहे. त्यांना त्यांच्या वर्गासाठी किंवा घरासाठी नियम म्हणून काही चिन्ह बनवायला सांगा. जसं की ओठांवर बोट ठेवलेलं चित्र म्हणजे शांतता राखा, आणि एकामागे एक चालणाऱ्या मुलांचं चित्र म्हणजे रांगेत चला. ही त्यांची स्वतःची त्यांनी तयार केलेली भाषा असेल. गाडीतून प्रवास करताना मुलांना कंटाळा येतो, बरोबर ना? मग हा एक मस्त खेळ खेळता येतो. मुलांना रस्त्यावरची वेगवेगळी चिन्ह शोधायला सांगा. हॉर्न वाजवू नका, नो पार्किंग, यू टर्न अशी चिन्ह शोधताना त्यांचं निरीक्षण कौशल्य तर वाढेलच, पण त्यांना वाहतुकीचे नियमही सहज समजतील.
तर ह्या सगळ्या कृतींमधून आणि खेळांमधून मुलांना नेमकं काय शिकायला मिळतं? चला, याच्या मुख्य फायद्यांवर एक शेवटची नजर टाकूया. तर आपण पाहिलं की 3-4 वर्षांच्या मुलांची दृक स्मृती म्हणजेच बघून लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते. 4-5 वर्षांची मुलं वाहतुकीची महत्त्वाची चिन्ह ओळखायला शिकतात आणि 5-6 वर्षांपर्यंत तर ती वेगवेगळ्या आकारांची आणि दिशांची चिन्ह जोडून त्यांचा अर्थही समजायला लागतात. हा खरोखरच त्यांच्या संपूर्ण विकासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तर मग आता वाट कसली बघताय? आजच सुरुवात करा ना. आज आपल्या मुलासोबत कोणतं चिन्ह शोधणार आहात? कदाचित घराच्या जवळचं थांबा चिन्ह किंवा खाऊच्या पाकिटावरचा तो हिरवा ठिपका? शोध सुरू करा आणि शिकण्याचा हा आनंद एकत्र मिळून घ्या.